नमस्कार मैत्रिणींनो, शोभा किचन रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खव्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सफरचंदाचा पराठा। तर लहान मुले सफरचंद खात नाहीत, त्याचा ज्यूस पित नाहीत, तर सफरचंदाचं काय करावं बरं असा आपल्याला प्रश्न पडतो। तर असाच एक आपण सफरचंदाचा आज पराठा बनवणार आहोत, एकदम हेल्दी आणि झटपट होणारा। चला तर मग सुरुवात करूया। तर इथे 4 सफरचंद घेऊन धुवून वरचं साल काढून ते किसून घ्यायचे आहेत। तर इथे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं। इथे एक मोठी वाटी पिठी साखर घ्यायची आहे। 2 चमचे तूप घ्यायचं आहे। ते इथे अर्धा चमचा वेलची पूड घ्यायची, अर्धा चमचा जायफळ पूड, इथे काजू बदाम यांची भरड करून घ्यायची आहे आणि चिमूटभर मीठ, एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। चला तर मग सुरू करूया। तर आता आपण मोठ्या ताटामध्ये हे सफरचंदाचा किस घ्यायचा आहे। आता यामध्ये हे अर्धा चमचा वेलची पूड आणि जायफळ पूड टाकून घ्यायची आहे। जायफळ टाकल्याने या पदार्थाला एकदम स्वाद छान येतो। आता यामध्ये एक मोठी वाटी पिठी साखर टाकून घ्यायची आहे। हे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता याच्यात चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे। कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकल्याने त्या पदार्थाचा स्वाद वाढतो। आता यामध्ये आपल्याला मावेल एवढं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि एकदम हे घट्ट सर मळून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही आपल्याला। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे काजू बदाम यांची मोठं वाटण केलेलं ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपण चांगलं घट्ट मळून घेऊया। याच्यामध्ये बिलकुल पाणी काहीच घालायचं नाही आपल्याला। आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि याला मळून ठेवायची काही गरज नाहीये। मळल्यावर आपण लगेच पराठे बनवायला घ्यायचे आहेत। तर हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि आता आपण पराठे बनवायला घेऊया। तर इथे गव्हाचं थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आहे। आता आपण ह्या मळलेल्या पिठाचे एकदाच गोळे बनवून घेऊया। एकदा सर्व गोळे बनवून घेतल्याने हे पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही आणि आपले पटकन पराठे होतील आणि आपला वेळही वाचेल। आता आपले गोळे बनवून झालेले आहेत आणि आता आपण पराठे लाटायला घेऊया। चला तर मग सुरू करूया। आता गॅस चालू करून घेऊया आणि त्यावर तवा ठेवून घ्यायचा आहे। आता एक गोळा घेऊन त्याला कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि लगेच लाटायला घ्यायचं। हा पराठा आपल्याला मध्यमच लाटून घ्यायचा आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही लाटून घ्यायचा। तर हे बघा एवढा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। इथे आपला तवा गरम झालेला आहे आणि आता आपण त्या तव्याला थोडंसं तूप लावून घेऊया। हे पराठे आपल्याला तुपानेच शेकून घ्यायचे आहेत, तेलाचा वापर अजिबात करायचा नाहीये। आता या तव्यावर आपण पराठा टाकून घेऊया आणि याला जास्त तूप लावायचं आहे। तुपामुळे पराठे खूप छान लागतात। आता आपला हा पराठा एका बाजूकडून शेकून झालेला आहे, तर आता आपण हे पलटून घेऊया। तर आता याला तूप लावून घेऊया। आता याला पलटवून घेऊया आणि या बाजूला देखील तूप लावून घेऊया। आता हा पराठा दोन्ही बाजूकडून शेकून झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता हा पराठा आपण ताटामध्ये काढून घेऊया।
तर आपले हे सफरचंदाचे पौष्टिक पराठे बनवून तयार आहेत. तुम्ही हे नक्की करून बघा आणि कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.